गोलंदाज दिनेश, ज्यानं खऱ्या अर्थानं गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, बदलापूर विभागामधून आलेला, अगदी बदलापूर परिसरामधून आलेला खरबईवाडी हा संघ आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करतोय. पहिलं षटक घेऊन आलाय दिनेश, त्याच्या समोर आपण पाहतोय विशाल. पहिला चेंडू ओरपी चेंडू होता, समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर एलिव्हेशन आहे, फटक्यामध्ये ताकद होती या फटक्यामध्ये, अगदी स्ट्रेट डाऊनचा फटका, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला काढलाय, सीमा रेषेच्या पलीकडं चौकार. सुरुवात झाली खऱ्या अर्थानं 25 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, दमदार सुरुवात, चौकार आलाय. चौकारानं आपण पाहताय स्वतःच संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय. हे बॅटल पाहण्यायोग्य असेल. एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. पहिल्या चेंडूवरती फलंदाज आबी, दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजानं टाकलाय डॉट बॉल. आता मात्र त्याने देखील कमबॅक केलंय. मी देखील पुन्हा हेलिकॉप्टर उडवायचा होता, मिस टायमिंग, हवेमध्ये नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावेंसाठी धाव मैदानामध्ये करावीच लागेल. टार्गेट पाहायला गेलं तर 25 या धावसंख्येचं आहे. टार्गेट जर पाहायला गेलं तर अगदी सोपं टार्गेट आहे, म्हणजे प्रति चेंडू तुम्हाला 2ची सरासरी राखायची आहे. परंतु एखादी विकेट किंवा एखादा डॉट बॉल ज्यावेळी गोलंदाजी करणारी टीम समोरच्या टीम समोर टाकेल ना, त्यावेळी मात्र भरपूर सारे प्रश्नचिन्ह उभे राहतील. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च दिनेश निघालाय. समोर आपण पाहतोय विशाल, लोअर फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय, अगदी वेगवान फटका, ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत देखील पाहायला मिळाली. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मधनं चेंडू निघालाय, सीमा रेषा पलीकडे. हा आणखीन एक चौकार, हॅमर शॉट, गुडघे टेकून हा फटका सजवलाय. ही तर नजाकत आहे, ही तर खासियत आहे या फलंदाजाची. सातत्यानं या फलंदाजाचा आपण उल्लेख करत होतो आणि तशी उल्लेखनीय कामगिरी त्याच्या मैदानावरती राहिली आहे. धाबा जाऊन पोचल्यात. 10 यावेळी पुढे सरसावलाय साइड स्क्रीन वरती. हा देखील उत्तुंग भरा दर्जेदार क्वालिटी दर्शवणारा भुलेवले टीमचा ब्रँड मैदानामध्ये, अगदी ब्रँड अँबॅसेडर विशालनं ठोकलाय हा षटकार. 16 धावा धावफलकावरती, 25चं टार्गेट आहे. अगदी खरवई टीमचा जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे, ज्यानं अधिराज्य गाजवलंय, त्याच्यावरती प्रति हल्ला. हा देखील चेंडू चाललाय, टाटा बाय बाय. हा ह्यूज हँडसम बिग षटकार. अजूनही 3 धाब्यांची गरज आहे, 6 चेंडू 3ची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण की खरवई टीम देखील हा सामना सोडायला तयार नाहीये. त्यांच्याकडे देखील गोलंदाजीचा तोफखाना आहे. दिनेश वरती प्रति हल्ले जरूर चढवलेत विशालनं, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऋषिकेश. मनीष आलाय दुसरं षटक घेऊन, परंतु स्ट्रायकिंग गेन वरती यावेळी आपल्याला पाहायला मिळेल, ज्यानं तब्बल 6 चेंडू प्रतीक्षा केली होती स्ट्राईक वरती येण्यासाठी, तो फलंदाज सुनील. पहिला चेंडू, 5वा चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडली. जेल मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 5 चेंडू बनवायचे 3 धावा, एक चेंडू निर्णायक आहे. हाईन मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा होऊ शकते की काय, हाच प्रश्नचिन्ह आता सर्वांच्या समोर राहिलाय. 5 चेंडू 3ची गरज, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा